ना रोज काम 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 पोरांनी आपलं उठायचं की बोंबलत फिरायचं. होय रे काय झालं? पाण्यात कुठे गेलं रे पोरग? हे घे पाणी. बाहेर गेलेत, तिकडूनच दवाखान्यात जाणार आहे. तर मला काय सालान ठेवलं का इथं? रोज उठ सूट गेला दवाखान्यात आणि गेला इकडं गेला तिकडं. काम कुणी करायचे? उचलली बायको, टांग टाकली गाडीला, नू गेला दवाखान्यात. म्हणलं मी दवाखान्यात चाललोय. अरे तिला कुठं पोरसर होत असतं का? आतापर्यंत झाले ना 5-25 दवाखाने बदलून. मी म्हणायला गेले तर मला म्हणतो तुला नाही कळत, तू ग बस. लय शहाणा झाला काय? कसं सांगावं त्याला आणि काय सांगावं? अरे इकडे झक मारायची, मरमर मारायचं आपण. हे आण पैसे घाल दवाखान्यात, आण पैसे घाल दवाखान्यात. एक ती भेटलंय तसलं काउदार. आता ते ह्या वेळेस तर त्यांनी किराण्याला बी पैसे नाही दिले. म्हणलं त्यांच्याकडूनच घे. मलाच गिराईक बघ तू. त्या काटेला तुला एकदा हे कर ना जराशी, घे ना व्यवस्थित समजून घे म्हणा. कशाला आम्हाला गुंतवून ठेवलंय? तिला सगळं झालंय सांगून. माझं देवधर्म झालाय, दवाखाना झालाय, काय जडीबुटी झाली, सगळं करून झाले. आता व्हायचं असतं तर आतापर्यंत झालं नसतं का? त्यांचे कान कोणी धरावात? मला हे म्हणायची त्या पोरीला आहे ना थोडस विश्वासात घे, प्रेमाने विचार. बाळ तुला मूलबाळ होणार नाही. तू ऐक, सांग तुझ्या नवऱ्याला लग्न करूत आपण दुसरं, तुला बी जीव लावू. आता ते पहिल्या डॉक्टरने स्पष्ट सांगितलं होतं, त्या दुसऱ्याने सांगितलं. आता हे तिसऱ्याकडे खेट्या घालतात. अरे डॉक्टर लोक आहेत ना, पैसेच कमवायला बसली. मग त्यांनी स्पष्ट सांगितलंय ना. पण पहिले कमवले नंतर स्पष्ट सांगितलं तुम्हाला काय लेकरू बाळ होणार आहे. दोघाच्या तपासण्या केल्यात. काय आहे ना नाक मोक्कार वेळ व्हायला घालून राहिले पोरग. आणि परत वय झालं ना की परत त्याला पोरगी बी नाही भेटणार. हा आल्यावर ठीक आहे. त्याला विचारतोय एकदा काय असेल ते स्पष्टच विचारतो मी. त्या पोरीला समजून सांग, पोराचं लग्न करून राहिलोय, बाकीचं माहित नाही. हा तेच दुसरंच लग्न करू आपण. चल झालंय स्वयंपाक? हा झालाय. वाढू का? हो वाढ. हा आणि आपण गुरुवार किंवा शुक्रवार चक्कर मारू जसं डॉक्टर म्हणे तसं. चालेल. आरती ओवळायची का? अरे लाज शरम नावाची गोष्ट सगळी सोडून दिली का? इकडे काय झालं काय? मी मर मारायचं दिवसभर रानात काम करायचं आणि तुम्ही आपलं उठलं की पैसे घेतले की निघाले. रोज एक गाव, रोज एक दवाखाना, रोज एक ठिकाणी. कवर चालायचे? आता डॉक्टर सांगतील तर बघायचं. की तो डॉक्टर आहे आता जाता ते? झालंय. झालंय काय? अरे याच्या अगोदर कितीतरी दवाखाने केले तुम्ही, पडतोय का फरक? कशाला त्या वाळलेल्या लाकडाला तुम्ही परत 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 पाणी ओतताय? बरं आता झालंय काय पण बाबा? तुझं दुसरं लग्न करायचं बाकीचं माहित नाही मला. अहो बाबा, कुठं काय बोलावं ते बी कळत नाही का बाबा तुम्हाला? मग बाबा मी काय एवढी वाईट आहे का? अरे वाईट तर का पोर सोर व्हा ना तुला. मग अहो ते माझ्या हातात मग कुणाचं आहे? अहो बाबा दोघांचाही प्रयत्न लागतो त्याला. अरे मग दोघांचं सांगतो ना मी. मग तिला कशाला दोष देताय तुम्ही? मग काय कमी तुम्हाला? कमी नाही कायची पण होईन. आज न उद्या होईन. आज न उद्या होईन म्हणजे? मला बाकीचं माहित नाही. मी पोरगी पाहू आणि तुला बी सांगतोय परत म्हणायचं नाही यावून त्यावून. मी असताना कसं काय आणायचे, नामू करायचं तमू करायचं नाही. तर तू बघ तुझी कोण असलं तर. आज जा तू. काय आज जा? काय चालेल सारखं लग्न लग्न? मग मी लग्न करणार नाही. माझं हिच्यावची वेळ राहणार. दान करीन, फुकून टाकीन. फुकाना एका तिकडे. हा तू सांगाय निघायला मला लग्न काय सोपं वाटतं काय तुम्हाला? का? तुला काय करायचे? मी पैसे घालन, मी बघन पोरगी. काय करायची करा, मी नाही लग्न करणार. सारखं लग्न लग्न कुठे हे ती काट्ट बेसायला लाडून ठेवली त्या पोरीने. निघत आहे तिच्या माग, ती म्हणून तीच ऐकत आहे. बाया शानी नाही रे. ते बायाला सांगत होता हिचा आहे ना, हिचा कार्यक्रम हिला आहे ना, अशी थोडीशी पिसली ना झक मारीन जाईन निघून बापाच्या घरी. मला सगळे दोष देते. काय चुकतंय माझं तरी? पूजा, पूजा झालं तरी म्हंटल बाई मागच असणार 100%. एवढं काय ते मानावं किती अण्णांचं? काय चुकतंय माझं सांगा ना. मी तरी काय करू आता? अरे आमचा बाबा आहेच तसा. प्रत्येक वेळेस नाही तसलं बोलते. हिला बाळच होत नाही, लेकरूच होत नाही, हेच होत नाही. अहो माझ्या हातात नाही ना. मी तर काय करू? त्या देवाला पण दया नाही येत माझी. म्हणून काही दुसरं लग्न लावणार का? मग मी काय करू? परत तुम्ही लग्न केलं तर? अगं मी दुसरं लग्न करणार आहे का? माझ्याकडे बघ.
मी करणार एक दुसरं लग्न. आणि माझी ताकद आहे का तुला सोडून दुसरं जायचं जायचं? एकच नको नको झाली मला. आणि तुमच्या पप्पांचं ऐकून तुम्ही लग्न केलं तर मग केल्यावर काय तू सोडून जाणार मला? मी मरून जाईन ना मग. ए येडा, मी मारी ना तुला. मरावीराच्या गोष्टी करू नको. खरं तर माझं मी म्हणलंय खाते, त्यांचं बी काय चुकतंय म्हणा. त्यांनाही वाटत असेल की एखादा नातू असावा, नातीनं असावी, मांडीव खेळा. साला देवानी आपल्या नशिबात लिहिलंच नाही तर काय करणार आपण. पण तू नको ना टेन्शन घेऊ. हे बघ, तू सुखी राहिले ना तर मी सुखी. तू रडलं मग जेवण तरी जातं का सांग बरं. बघ डॉक्टर काय म्हणलाय, ह्या 2-4 महिन्यात निकाल लागेल. नाही लागला तर नाही लागला निकाल, पण मी तुला सोडून नाही जगू शकत. आणि मला कधी बाळच नाही झालं तर मग तुम्ही मला सोडून जाणार? तुझं बाळ आहे की ते बशी, त्या बाळाचं काय पडलंय तुला? हा, तू माझं बाळ बन, मी तुझं बाळ बनत, पण रुसायचं नाही. हा, आणि बोलला आमचा आभार. ऐक काय त्यांनाही वाटतं ना तू असावा, वाटतं का नाही? ते आतापर्यंत कधी तुला काय बोललं आणि मी काय लग्न बिग्न नाही करणार. नको टेन्शन घेऊ, मला भूक लागली, जेवाय देणार का नाही मला? त्याचे जा गरम कर, मी आलो वॉशरूमला जाऊन. रडू नको. एवढं आवडते, एकदा स्वयंपाक झाला ना म्हणजे झालं. ताई काय करते बा? काय नाही, हे आता स्वयंपाकाचं बघावं लागेल ना, मग मला चूल पेटवून स्वयंपाकाला लागावं लागेल. हो. परत अंधार पडल्यावर दिसत नाही. बरं काय ऐक ना, म्हणतो? ऐक ना, जाऊ दे. बोल ना. मला एक तुला विचारायचं होतं रे. कर दाद्या. काय नाही आता तुझं म्हणजे लग्नाचं वय झालंय, माझ्या डोक्यात एक बाबा लग्न करून टाकावं तुझं. दाद्या तुला म्हणलं ना, इतक्या लवकर लग्न कुठं, तुझं झाल्याशिवाय मी नाही करणार. जाऊ दे रे, माझं काय पण होईल, पण माझं कसं म्हणणं आहे, आलं एक चांगलं स्थळ आहे, होईन तुझं कल्याण होईन. बरं तुझं कल्याण आहे त्यात मला पण बरं वाटणारच आहे की. मग तू कसं एकटा करून खाशील रे? ते बघन रे माझं, मी खाईन की, त्याला काय जावं. ही 2 दिवस तर आमचं बाहेर कुठं कामाधंद्याला गेलं की तिकडेच राहतंय माणूस. पण ऐक ना, लग्नाचं पोरग दिसायला चांगलं आहे, मस्त आहे, घरी परिस्थिती जेमतेम म्हणजे एकदम चांगली परिस्थिती आहे. पण विषय असा आहे काय रे? की त्या पोराच पहिलं लग्न झालेलं आहे. अरे दादा तुला कळतं का तू काय बोलतोय? आपण अरे तुझं कल्याण होईन, तुझ्या कल्याणासाठी सांगतोय. त्यांना मूलबाळ नाही, आणि श्रीमंताच्या घरी तुला माहिती असतं कसं असतं. कल्याण होईन म्हणून तू मला दुसवट्याला देतोय? अगं बाळा तुझ्या कल्याणासाठीच म्हणतोय की मी, तुला उन्हात सुद्धा निघायचं नाही. त्यांना लेकरू बाळ नाही म्हणून त्यांनी माझ्या कानावरती घेतलं. हाय म्हणलं तुमची बहीण बघा काय होते ती. तुला घराच्या बाहेर नाही निघायचं, कुठं रानात जायचं. बरं एखाद्या बिकाराला जाण्यापेक्षा बरं आहे. माझी काही लय ऐपत नाही मोठी, मी कुठेतरी सालं घालून तुझं लग्न करणार आहे. आलंय चालून तर माझं म्हणणं आहे भाऊ तू करावं. मला तर नकोच वाटतंय दाद्या. ठेव गाड्या. एक तर पहिलं लग्न मी झालेलं तुझं वाईट बघणार नाही हे तुला माहिती आहे, बरोबर का नाही? पण ते त्यांचं लेकरू बाळ झालं ना, तुझं सासू सासरे तुला डोक्या घेऊन नाचत्यान, तुला कसल्याच गोष्टीचं कमी पडणार नाही. ते सुख बघ तू, काय नसतंय. पहिली बायको काय तिथं काय काय तिचं काय विषय नाही. नवरदेव तुला जीव लावला म्हणजे बस ना तुझ्या नवऱ्याने. हा बर तू म्हणतोय तर बघू एकदा. बघ नाही, ठाम निर्णय कर, म्हणजे मी पण त्यांना जाऊन डायरेक्ट सांग. असं कसं त्याला बघितलं नाही काय नाही मी कसं मी सांगतो ना, माझा विश्वास आहे ना तुझा. आहे, पण आयुष्य मला घालायचंय दाद्या. अगं बाळा मी तुझं नाही वाईट बघणार, नको काळजी करू. मी असल्यावरती कसल्या गोष्टी बरं, तसं तर अधून मधून मी येणारच आहे की, काय अडचण आली की. हे बघ तायडी, तो म्हणजे असं नाही की बाबा लगेच मी तुझ्या गळ्यात बांधतोय असा विषय नाही. आपण त्यांच्या घरी जाऊ, त्यांनी तर बोलवलंय मला. आपण त्यांच्या घरी जाऊ, घरदार बघू, ते पोरग बघू. तुला आवडलं तर तू कर, नाही आवडलं तर मग विषय सोडून देऊ. हा बर तू म्हणतो चालतं, तसं. चल बरं मग उरक तुझं, हा, मी उरक. आवडतो, निघू आपण लगेच. आधी अरे का हाल? घरदार नाही काय तुला इथे येऊन झोपलाय? अरे नाही, बसलो होतो असंच. कशाला बसला? हिंडायचं फिरायचं मस्त, कशाला बसलायला का? काल टेन्शन मध्ये दिसतोय मला. काय सांगू बाबा तुला, सांगण्यासारखी पण गोष्ट नाहीये. सारखं तुझ्या मागं काय नाही काय काय नाही काय हाय जेव्हा टेन्शन.
टेन्शन घेतो तरी कशाचं काय 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 मिळच लागत नाही मला नेमका. अरे तायडीचं लग्न झालं पण तिला पोरच होईना रे. अरे होते मग काय आता म्हातारी झाली होती अडीच लग्न झालं आणि लगेच लेकरू बाळ आहे ना म्हणून तुला टेन्शन यायला लागलं. अरे पण किती दिवस झाले आता. काय कोण घरात त्रास देते का? अरे तिची सासू लय त्रास देते तिला. त्रास देते? मग जायचं बघायचं त्यांच्याकडे. काय बघतो त्यांनी तर आता दाजींना दुसरं स्थळ पण आणले. काय सांगतो? एवढं चल बरं बघू आपण त्यांच्याकडे देऊ 2-4 फटके. लय नाटके करीत असला दाजी तुझा तर. हे सासूबाईला त्रास देते बाबा. दाजींना तर दुसरं स्थळ पण आणलंय त्यांनी. जर लय नाटक करीत असेल ना ते टेन्शन घेऊ नको. आपण बघू काय असेल ते. आणि ते टेन्शन घेऊ नको. त्या दाजीचं तुझ्या लग्न व्हायच्या आधी बघावं लागेल काहीतरी. नाही ते एकदा का लग्न झालं ना हाताबाहेर गेल्यावर काय करता यायचं नाही एवढं ध्यानात ठेव. अरे दाजी मत चांगला आहे रे पण त्याची बहिणीची सासूलाही खडूस आहे. अरे एवढ्या ठिकाणी दवाखाने केलेत एवढ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण काहीच फरक पडत नाहीये. काय चाललंय काय नीट तायडे बी सांगत नाही दाजी बी काय नीट बोलत नाही. बस चल आपण बघू काय लग्न व्हायच्या आधी बघू काय होईल ते. चल मी काय येतो. करणार आहे आपण? अरे मी येतो ना तुझ्या बरं. मी आल्यावर टेन्शन घेतो का? चल कर गाडी चालू. चल घे माग. आणि दाजी कोणत्या डॉक्टरकडे गेले ते माहिती आहे का तुला? हा तो प्रशांत डॉक्टर. अरे मग आपल्या शेजारच आहे. चल टेन्शन घेऊ नको. पाहुणे येतो म्हणते. काय माहिती आता येतो म्हणलाय बाबा. गरीब आहे मला वाटलं येईन. कायच काय आला तर ठीक नाही तर दुसरं बघू. आणि उद्या फोन कर मला. अय अय कुठं चालला तू? गावात चाललोय. कशाला? काम आहे अण्णा. काय काम आहे तुझं गावात? ते गोणे आणायचे. तुला पाहायला पाहुणे येते घरात बसायचे. मी पाहुणे पिवणे नाही बघणार. मी आता सांगितले. तुला सांगतोय मी नाही माझ दांत पाहू नका तू. काय करणार तुम्ही? आत्महत्या करीन. लय अण्णा तुमच्या पाया पडतो राव. मला नका खड्ड्यात घालू सगळे. शांत बस. हा ना, पोरगी. काय करायचं करा. हा पुढे ग तू चहा टाक. खोर सांगायचं याला. हं? एक गोष्ट ऐकायची नाही. राम 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 राम. या या बस. सापडलं घरी ना? हा सापडलं. त्यांना विचारलं तिथे एक बारीक पोर खेळत होतं. हा, हा. त्यांना म्हणलं कुठे घरी. होय रे. तर पोरीला सांग पाणी आण म्हणा. काही शिक्षण वगैरे? हा आता काय इथं आम्हाला काही असं काही शिक्षण बघ बस शेतीत आहे ना लेबरच्या मागे उभं राहून घेतलंय करून बस. 12वीपर्यंत शिकवलं. पुढे परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण बंद आणि केलं. त्याच्या पुढे त्याची शिकवायची इच्छा असली ना शिकवायची जबाबदारी माझी. ही आमची सूनबाई. आता काय या लेकराला विचारा. मी तर काय म्हणजे सगळ्या गोष्टी आरामशीर चालतात काही अडचण नाही. हे बघ आता आहे ना ऐक बा म्हणजे तुझ्यापासून आता हे लपून चालणार नाही. तुला मुलबाळ होत नाही ना म्हणून आता मग ही अगदी मस्त मैत्रिणी सारखं राहायचं. तुझी बहीण म्हणून सांभाळायचं. लग्न करून राहिलो मी तुझ्या नवऱ्याचं. आणि नको टेन्शन घेऊ यार. तुला अंतर देणार नाही. आई काय बरे हे असले. जाऊ दे बोला तुम्ही त्यांच्या. तो कुठे? बस त्या घरात. हा बोलव त्याला. नितीन ए बाळ एक काम कर. बाहेर ये. खुडच्या साऱ्या दुनियात पांग होता तुम्हाला कळत नाही का ते खुडच्या इकडे काय ते खुडच्या आणि बस तिथं जरा बोल त्या पुरी संग नीट. नीट जरा नीट प्रेमाने घे. हा तुला पाहायला आलेत. बघा छान आहे का मी? आता काय होतंय थोडस आता वाटणं साहजिक आहे ना. नवरा बायकोचं प्रेम आहे पण आता असं रागवलं जुगवलं. नाही नाही, मुलं आहे तसं नाही काही काही नाही काही नाही. हा, ते पहिले व्यवस्थित कोण पाहुणे आले. राम राम. नमस्कार. काय म्हणता काका काय पाहुणे आलेत काय? मला बघायला आलेत. काय म्हणजे तुम्ही काय दाजींचं दुसरं लग्न करताय काय? अरे भाऊ आता मग तुला 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 काही गोष्टी समजल्या पाहिजेत ना. काय दवाखाना बांधली सगळा खर्च काय काय म्हणून नाही केलं त्या पुरुषासाठी आम्ही. त्याला बाकीचा काही त्रास काही छळ तिला पाहुणं काय? मला एक प्रश्न पडलाय. त्यांचं लग्न झालेलं असताना तुम्हाला कसं काय वाटलं नाही हो तुमची बहीण त्यांना द्यायची? हे बघा आमचं प्रामाणिक मत आहे. आमची परिस्थिती काय माझ्या बहिणीचं लग्न करायची नाही. आता दुसरीकडे जर दिले तर कुठं पण तिला शेतीतच राबावं लागणार आहे. म्हणून आता हे आलं ते पाहुणं ते म्हणले की बाबा आमच्या पोराला पोरगं व्हाय नाही म्हणून देत आहे का तुमची. माझी परिस्थिती नाही परत तिला सांभाळायची.
अहो, तुमची हो का? परिस्थिती नाही म्हणून काय तुम्ही असल्या माणसांच्या घरात येता? कसले ए, थांब एक मिनिट थांब. हो का तुमची भावना बरोबर आहे. तुमच्या लेवकाला दाजींना लेकरू होत नाही म्हणून दुसरं लग्न करून देणार. पण तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का? अहो दाजी, मी सगळ्या दवाखान्यांमध्ये जाऊन आलोय, जिथं जिथं तुम्हाला तायडेला नेल तर तुम्ही जाऊन आले. दोष आमच्या बहिणीत नाही, दोष दाजींमध्ये. काय म्हणजे त्यांचे 10 लग्न लावले ना तरी त्यांना लेकरू होऊ शकत नाही. अरे काय बोल तुमचाच फॅमिली डॉक्टर आहे प्रशांत टकसाळ. त्यांनी रिपोर्ट दिल्यात तुमच्या मुलात दोष आहे म्हणून. अरे काय म्हणते? अहो, मी ते सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला, पण बापाने कधी ऐकलं नाही पोराचं. पोरीला हाकलून दे, तिला हाकलून दे, दुसरं लग्न कर. सफारी एकच असतो काय? हो का त्यांची अडचण आहे, पण त्याच्यात त्यांचा बी काही दोष नाहीये. आणि तुम्ही विनाकारण आमच्या बहिणीला त्रास दिलाय, छळ केलेला आहे आमच्या बहिणीचा. कसे फेडणार आहेत तुम्ही या गोष्टी? हो, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असून तुम्ही ही गोष्ट करायला आम्हाला लावता. दोघांना नव्हतं माहिती. माझ्या लेकराचं वाटोळ केलं असतं मी. पाहुणं, हा? तुमच्या पाया पडतो, तुम्ही या, आम्हाला माफ करा. या तुम्ही. जाओ तुम्ही. चल, माफ करा आम्हाला. मला आम्ही पण असं आयुष्य आराम बघून दिल ती पोरगी घरात. आणि हो बाबा, तुमची किती लग्न झाली? हे जाऊ दे तो विषय. विषय जाऊ दे कसा, विचारून घे ना किती लग्न झाली. नाही नाही, 2च झालेत. पहिली एक वारली आणि म्हणून मला केलं. वारली? हो. त्यांनी मारली, विचारा त्यांना. औषध घालू घालू मारली त्यांनी पहिल्या बायकोला लेकरू होत नव्हतं म्हणून. तुम्हाला तरी झालं का? नका आता खरं बोलायला लावत. सगळं माहिती आहे आम्हाला. लग्न झालं ना त्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते सगळं कळलं होतं आम्हाला. पण आमच्या बहिणीला आणि तुम्हाला आजपर्यंत आम्ही काहीच बोललेलो नाहीये. बोला ना आता का तोंड बंद झालं तुमचं? उघडं तोंड, कळू द्या त्यांना पण काय खरं काय खोटं. तुमच्या पोटचा मुलगा आहे का सांगा बरं? दत्तक घेतला होता. अहो मग तसं दुसरं लेकरू दत्तक घ्या. अहो किती सोपं आहे. आपल्या कसं लक्षात नाही आलं? मला वाटलं आपल्यात प्रॉब्लेम होता, आपल्याला दोष असेल, आपल्याला अडचणी असतील, पण ह्या लेकराला पण तेच म्हणलं. काय आता ईश्वराची. तुम्ही ना दोघांनी आमचे डोळे उघडले. बरोबर बोलले तुम्ही. आम्ही दत्तक घेऊ शकतो ना तू. अहो कितीतरी संसार मोडलेत, कितीतरी पोरींनी आत्महत्या केल्यात असले छळापै. नाही दादा. प्रेमाचं येते ना, हो. आज चालू होतं बाहेर. आता आम्ही नाही, तुम्ही तुमच्या इच्छेनं काय तुम्हाला मुलगी आणायची, मुलगा हो. आणायचा आणा आणि सुखात राहा. अण्णा, माफी मागायची असेल तर माझी नका, तुमच्या स्वतःच्या सुनाची मागा. पूजा, सगळ्यात जास्त डोळे तिचे पाणवले. पूजा इकडे बाळ. कपडे वाळत घालायचे. बरोबर इकडे. कुठला बी आजा असं त्यांना वाटतं आपल्याला नातू असावा, मला बी लेकरू असावं. कसं घर असं भरल्यासारखं वाटतं लेकर असल्या. आम्हाला नाही समजलं, तुमचं दुःख कधीच समजू नाही शकलो. तुम्ही मस्त समजायचा प्रयत्न केला, पण आम्ही आपलं पोरगं पाहिजे, नातू पाहिजे. आणि आता आहे ना सगळ्या स्पष्ट झाले. मस्त एखाद्या अनाथ आश्रमात एखादं लहान लेकरू तुमच्या सोयीनं, तुम्हाला मुलगा आवडला मुलगा, मुलगी आवडली मुलगी, घेऊन या, त्याला जीव लावा, आम्ही जीव लावू. बस आता हे रोजचं आहे ना, बंद करून टाकू. लग्न नाही, काही नाही, तुम्ही सुखात राहा. तुम्ही दत्तक बाळ आणा आणि माझ्या मांडीवर लेकरू खेळायला द्या, एवढीच इच्छा आहे माझी. काही नाही, आता आपण सरळ एखाद्या वारीला जायचे, राहू दे त्यांना. ठीक आहे, सुखाने संसार करा. बरं चल आधी, झाला तुझा प्रॉब्लेम. चला चहा पाणी घेऊन जा. आमचे डोळे उघडले तुम्ही. तुझा भाऊ आला, चला चहा पाणी. चला चहा बी घेऊन जा. चला.